गोवा दूरदर्शनच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये मी श्रुती आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. आज आपल्याबरोबर वार्तालाप करण्यासाठी आहेत मुंबईचे प्रसिद्ध श्री प्रसादजी कुलकर्णी. प्रसादजी एक प्रसिद्ध लेखक आहेत, कवी आहेत, गीतकार आहेत, मोटिवेशनल स्पीकर आहेत, मराठी शुभेच्छा पत्रकांचे जनक म्हणून आपण ज्यांना अतिशय सन्मानाने ओळखतो. त्याचबरोबर आनंद यात्रा या कार्यक्रमाचेही जनक, ज्यामध्ये दर्शकांसाठी आयुष्य कसं जगायचं याचं मोटिवेशन ते आपल्या कार्यक्रमातून देत असतात. चला तर मग वार्तालाप करूया श्री प्रसादजी यांच्यासोबत. नमस्कार सर. नमस्कार सर. प्रसिद्ध गीतकार म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहात आणि अनेक चित्रपटातील गाण्यांना तुमची गाणी आहेत. अनेक प्रसिद्ध कलाकारांनी आपण लिहिलेली गाणी गायली आहेत. तर आज एक सुरुवात तुमच्या कवितेने होऊन जाऊ. हो, आनंदाने. मला आपल्या प्रेक्षकांसोबत एक सुंदर कविता शेअर करायला आवडेल. एक सकारात्मक अशी छान आपण एक पॉझिटिव्ह वाईब्स देऊया आपल्या प्रेक्षकांना, गोवा दूरदर्शनच्या प्रेक्षकांना. निश्चित. कविता अशी आहे की पार्श्वभूमी अशी आहे की आपण आयुष्यावर प्रेम केलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आणि असं प्रेम केलं पाहिजे की आयुष्याने रिटर्नमध्ये आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. बिकॉज दिस इज द लाईफ इज नथिंग बट अ गिव्ह अँड टेक बिझनेस. अगदी. अख्खं आयुष्य जे असतं, आपण दुसऱ्यावर प्रेम केलं तर आपल्याला प्रेम मिळेल, आपण आयुष्यावर प्रेम केलं तर आयुष्य आपल्यावर प्रेम करेल. तर हे सूत्र आहे त्याच्यामागे की आयुष्याने प्रेम करावे नितांत आपुल्यावर आणि आपल्या हातून कर्म घडावे असेच जीवनभर. आयुष्याने प्रेम करावे नितांत आपुल्यावर आणि आपल्या हातून कर्म घडावे असेच जीवनभर. माणुसकी हा धर्म असावा, आपुलकी ही जात. माणुसकी हा धर्म असावा, आपुलकी ही जात. शिंपित जावा चराचरावर सुगंध ओंजळभर. फूल उमलते वेलीवरती, गळून तत्क्षणी पडते. वेलीवरती फूल उमलतं, काही मिनिटात ते गळून पडतं. कितीसं आयुष्य असतं त्याचं, पण त्या तेवढ्या काळात ते जगाला सुगंध देऊन जातं. आणि आपण फूल उमलते वेलीवरती, गळून तत्क्षणी पडते. कृतार्थ होते गंध उधळून अवघ्या विश्वावर. किती जगावे याहून अवघड कसे जगावे देवा. किती जगावे याहून अवघड कसे जगावे देवा. क्षणक्षण जगतो आनंदाने, त्याचे जगणे हे सुंदर. हात असावा सदैव देता, शब्द असावा गोड. हात असावा सदैव देता, शब्द असावा गोड. तळहातावर सदा वसावी द्रौपदीची भाकर. या हृदयाचा रांजण वाहो भरून अक्षय प्रेम. या हृदयाचा रांजण वाहो भरून अक्षय प्रेम. देणारा मी उणे पडावे घेणाऱ्याचे कर. नसेन मी वा असेन उद्या कुणास ठाऊक कोठे. नसेन मी वा असेन उद्या कुणास ठाऊक कोठे. स्मरशील माझा शब्द शब्द तू, मी सोबत नसल्यावर. आयुष्याने प्रेम करावे नितांत आपुल्यावर आणि आपल्या हातून कर्म घडावे असेच जीवनभर. क्या बात आहे, क्या बात आहे सर. पूर्ण आयुष्याचा सार आणि सकारात्मकता तुम्ही या तुमच्या एका कवितेतून मांडली आणि आजची ही सुरुवातच अतिशय सुंदर सकारात्मक केली. धन्यवाद. मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक प्रसिद्ध गायकांनी आपण लिहिलेली गाणी गायली. तर हे सगळे सौभाग्ययोग माझ्या ओंजळीत असे परमेश्वराने टाकले की गीतकार म्हणून. आकाशवाणी आणि दूरदर्शनचं एक त्यावेळी नॉमिनेशन असायचं, AIR 65 एक सर्टिफिकेशन असायचं. मी आकाशवाणी आणि दूरदर्शनचा मान्यताप्राप्त गीतकार, AIR 65 होल्डर हे म्हटलं की तो क्वालिफाय झाला. आणि त्याच्यासाठी एक फाईल सबमिट करावी लागायची 25 गीतांची. आणि मला पहिल्याच फटक्यात नॉमिनेशन मिळालं. आणि आयुष्यातलं पहिलं गाणं कोणी गायलं, उषा मंगेशकरांनी. क्या बात. आणि त्यानंतर असे सुंदर योगायोग की गीतकार म्हणून की सुरेश वाडकर, श्रीधर फडके, त्याच्यानंतर शान त्याचं पहिलं मराठी गाणं गायला ते माझं होतं. श्रेया घोषाल, साधना सरगम, ते अगदी हल्लीचा वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, कुणी कुणी नाही केलं म्हणावं. स्वप्नील बांदोडकर, आमचा कौशल इनामदार, असे कितीतरी गायक गाणी गायलं. एक सुंदर ह्याच्याशी आठवण निगडीत आहे मला, या ओघात आठवली म्हणून सांगतो. पहिलं गाणं गायलं उषा मंगेशकर गीतकार म्हणून, आणि माझ्यासाठी तो मोठा सौभाग्य होता.
प्रत्येक कवीला किंवा गीतकाराला वाटतं की ज्यांच्या कंठात सुरांच्या रूपाने परमेश्वर वास करतो त्या मंगेशकर भगिनीने आपलं गाणं गावं. खरं. आणि सरस्वतीची कृपा माझ्यावरती की माझं पहिलंच गाणं उषा मंगेशकर. ही गोष्ट 25-30 वर्ष झाली असतील साधारणपणे. 25 वर्ष तर नक्कीच झाली. 97-98चा सुमार आहे. दूरदर्शनसाठी गायल्या, उषाताई आल्या, गायल्या. मी त्यांना माझी कवितांची वही दाखवली, त्या खुश झाल्या आणि त्या मला म्हणाल्या खूप छान गाणी आहेत त्यांची, कधीतरी घरी या. अद्भुत होतं सगळं, स्वप्नवत माझ्यासाठी. आणि मी बाळाला तुमची काही गाणी दाखवते. अरे बापरे. आणि त्याने मला फोन नंबर दिला प्रभुकुंजचा. हे तर फारच म्हणजे अद्भुत काहीतरी होतं. म्हणजे विश्वास न बसा, अकल्पित. खरं. मी त्यानंतर पुढच्या रविवारी त्यांना फोन केला घरी. एका बाईने फोन उचलला. मी म्हटलं उषाताई आहेत का? त्या बाई म्हणाल्या उषाताई नाहीत, पुण्याला गेल्यात. आपण कोण? मी म्हटलं मी प्रसाद कुलकर्णी बोलतो. मला ते फार मोठा एक अभिमान, अहंकार. उषाताईने मला फोन नंबर. आणि आजच्यापेक्षा 25 वर्ष मी लहान होतो वयाने, अपरिपक्व होतो. काय काम होतं आपलं? त्या बाई तिकडनं म्हणाल्या. म्हटलं उषाताईने मला काही गाणी घेऊन बोलवलं होतं भेटायला. असं का? त्या नाही आहेत, पुण्याला गेल्या आहेत. मी आल्या की सांगते ना त्यांना. नाव काय म्हणालात आपलं? मी म्हटलं मी प्रसाद कुलकर्णी. मग मी म्हटलं ही कोण कामवाली बाई दिसते, मोलकर्णी दिसते, नाव सांगेल माझं मेसेज, मग तिचं नाव विचारावं. मग मी त्यांना विचारलं की तुमचं, आणि माझा स्टॅच्यू झाला. समोरून लता मंगेशकर माझ्याशी बोलत होते. माय गुडनेस. जो स्वर अहोरात्र आपल्या काळजावरती आनंदाची पखरण करत असतो, त्या स्वराला मी त्याची ओळख विचारत होतो. पण त्याही परिस्थितीत लता मंगेशकर मला म्हणाल्या मी लता बोलते. मी जेव्हा केव्हा एकटा असतो ना त्यावेळेला मी नॉस्टॅल्जिक होतो आणि ती आठवण लता बोलते. आता लता दिदी हयात नाहीत आणि ते काहीतरी कॅमेरा बिमेऱ्यात मंत्र हे करण्याची टेक्नॉलॉजी पण अस्तित्वात नव्हती 25-30 वर्षापूर्वी. पण ते माझ्या इथे असं फीड झालेलं आहे आणि मी लता बोलते, मी लता, असं ते माझ्या कानात सगळं ते घुमत असतं. ही एक छान सुंदर आठवण मला या निमित्ताने त्या ओघात शेअर करावीशी वाटली. पण कवितेने गाण्याने मला खूप काही दिलं. खूप छान चांगले मित्र दिले. हे असे मंत्र भरलेले क्षण माझ्या उंजळीत टाकले, समृद्ध केलं आयुष्य. खूप गाणी आली, 15-20 पिक्चर आले. जुईलिया पहिला पिक्चर, त्याच्यासाठी त्या पिक्चरसाठी शान माझ्यासाठी गायला होता. शानचं ते मराठीतलं पहिलं गाणं. शान मला वाटतं मराठीत गायला ते तुमच्याच गाण्याने सुरुवात. हो, शानचं पहिलं मराठी गाणं माझं होतं असे. त्यानंतर श्रेया घोषाल गायली मणी मंगळसूत्र या पिक्चरसाठी. आणि फारच सुंदर गाणी तुम्ही सगळे दिलीत या मराठी चित्रपट. त्यानंतर सांज गारवा हा माझा अल्बम आला. गारवा आला होता मिलिंद इंगळे आणि किशोर कदमचा. आणि मिलिंद नवीन गीतकाराच्या शोधात होता. गारवामध्ये पावसाच्या पार्श्वभूमीवरची प्रेम कहाणी होती, तर सांज गारवामध्ये संध्याकाळच्या पार्श्वभूमीवरती प्रेम कसं उमलत जातं. आणि मिलिंद आणि मी आम्ही दोघेही त्यावेळी पार्ल्यात राहत होतो. मग मिलिंदने मला संधी दिली आणि ते एक छान अद्भुत असं प्रकरण होऊन गेलं. सांज गारवा ही माझ्या आयुष्यातली एक सुंदर प्रेमकथा आहे. या प्रेमकथेने अनेकांना प्रेमात पाडलं. या प्रेमकथेने मी कुणाच्या तरी प्रेमात पडलो. असं सुंदर ते अजूनही त्यावेळेच्या युवकांसाठी गारवा आणि सांज गारवा ही अतिशय एक छान प्रेमाची अनुभूती होती. आणि माझ्या कविता त्यावेळी सचिन खेडेकरच्या त्या रेकॉर्डिंगच्या वेळी मी आजारी पडलो होतो आणि त्यामुळे मला आणि एक लाभ झाला की माझ्या कविता सचिन खेडेकरने तिथे म्हटलेल्या आहेत. संध्याकाळच्या पार्श्वभूमीवरचं प्रेम उमलत जातं की संध्याकाळ जवळ आली की माझं असं होतं, तुझी आठवण दाटून येते आणि मन पिसं होतं. माणसांमध्ये असून सुद्धा मी अगदी एकटा असतो. अळवावरचा थेंब जसा त्यावर बसून वेगळा असतो. तुझं हसणं, तुझं दिसणं आणि तुझं उठणं बसणं याहूनही हवं वाटतं. तुझं नुसतं सोबत असणं. मला व्याकुळलेला पाहून सूर्य क्षणभर रेंगाळतो. इंद्रधनू होतो आणि सातरंगात ओघळतो. आभाळ झुकतं पश्चिमेला आणि थोडी कुंद हवा. तुला निरोप धाडण्यासाठी वारा तरी यायला हवा. वारा काही येत नाही, वेळ मात्र टळत जाते. तुला निरोप धाडू कसा, माझी घुसमट वाढत जाते. आणि एकाएकी दरवळ उठतो, रातराणी येते फुलून. तू आता येते आहेस याची मला पटते खून. पैंजणांची छमछम आणि कानामागे तुझे श्वास चोहीकडे भरून राहतात घमघमणारे तुझे भास. तू आता आली आहेस, तू आता आली आहेस. सूर्य मावळतीला झुकेल,
थकला भागला दिवस आता अंधाराच्या कुशीत झोपेल. रात्र जागी होईल मात्र, रात्र जागी होईल मात्र, चंद्र उगवत असताना चांदण्यांचा पाऊस पडेल तुझ्यात मिसळून जाताना. चांदण्यांचा पाऊस पडेल फारच तुझ्यात सुंदर. मिसळून जाताना. काय भावना आहेत, भावनांनी ओतप्रोत भरलेलं. कसं सुचतं तुम्हाला? मी तर आता प्रश्न विचारेल तुम्हाला की पहिली कविता सुचली कशी तुम्हाला? मला खरं काहीच सांगता येत नाही. निर्मितीचा क्षण महत्वाचा असतो. हो, मागे हो. एकदा अमोल पालेकर म्हणाले होते एका संवादात की निर्मितीचा क्षण महत्वाचा असतो, मागे उरते ती कारकुनी. जसा की प्रसूतीचा क्षण महत्वाचा असतो, मागे उरतं ते संगोपन. हा निर्मितीचा क्षण कधीच ओंजळीत पकडता येत नाही. कुठच्या तरी त्या अद्भुत शक्तीचा आपल्याला स्पर्श होतो, नाळ जोडली जाते, प्रवाह वाहू लागतो आणि त्यावेळी आपण आपले नसतो. आपल्या हातून काहीतरी असं अद्भुत लिहून होतं. मला लोक विचारतात ते कसं सुचतं तुला लिहायला बोलायला? मी असं म्हणतो कि मत पूछो ये क्यों और कैसे, उत्तर मुझको ज्ञात नहीं. मत पूछो ये क्यों और कैसे, उत्तर मुझको ज्ञात नहीं. वो लिखता है इन हाथों से, मेरी या औकात नहीं. क्या बात है, मेरी या औकात नहीं. हे तुमचं मोठेपण आहे. आजपर्यंत तुम्ही केलेल्या कविता, तुम्ही केलेले गीत, चित्रपटांना लाभलेली किंवा इवन सिरियलसाठी सुद्धा तुम्ही बरीच गाणी लिहिलीत. टॅगलाईन, कॅचलाईन साठी सुद्धा तुम्ही प्रसिद्ध आहात. तर याच्याच पुढे मी पुढचा प्रश्न आता कंटिन्यू करते की हे सगळं करत असतानाच एक लेखक म्हणून, स्तंभ लेखक म्हणून तितकेच तुम्ही प्रसिद्ध होता. महाराष्ट्रातल्या अनेक प्रसिद्ध वृत्तपत्रांमध्ये आपलं लिखाण सतत चालू आहे. तर त्याविषयी थोडं सांगा. स्तंभलेखन हे थोडं लालित्याच्या म्हणजे ललित लेखन याच्या अंगाने जाणारं असतं. मला जे विचार प्रगट करायचे, शेअर करायचे, कवितेचं माध्यम जे, मग खरं सांगायचं तर शब्दांच्या सगळ्या क्षेत्रामध्ये मी मुक्तपणे संचार केला. म्हणजे कविता लेखन असो, गीतलेखन असो किंवा तुझं जाहिरातीसाठी तुझं लेखन असो, कॉपीरायटिंग असो किंवा त्याच्यासाठी टॅगलाईन असो, शीर्षक गीत असो, हे सगळं असो. आणि त्या जोडीने आलं स्तंभलेखन. म्हणजे पद्याचे मला आयाम जेव्हा अपुरा पडू लागला, परीघ जेव्हा अपुरा पडतोय असं मला जेव्हा वाटू लागलं, तेव्हा मला स्तंभलेखनाकरता संधी मिळाली आणि मी तिचा चांगला वापर केला. म्हणजे मुळात एक सकारात्मकता असते. आज सगळीकडे नैराश्याचं वातावरण पसरलेलं आहे. बऱ्याच गोष्टी असतात, लोकांना खूप व्यवधानं असतात, खूप गरिबी असते, बेरोजगारी असते, दुःख असतात, कौटुंबिक अडचणी असतात. आणि ह्याच्यात आतली अंतरात्म्यातली जी सकारात्मकतेची ज्योत आहे ना, ती जागृत ठेवणं खूप आवश्यक असतं. आणि त्यामुळे मी स्तंभलेखनाकडे वळलो. ते लोकांना आवडू लागलं. मग पुढे त्याची पुस्तकं सुद्धा आली. लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळू लागला. तर हे सगळं म्हणजे मला एक कुणाची कविता आहे मला आठवत नाही, पण 4 ओळी आठवत आहेत. माझ्या नाही आहेत, पण एका कुणा कवीच्या आहेत की रस्ता फुटत गेला, त्यावर पावलं पडत गेली आणि माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट अशी ठरवल्यासारखी घडत गेली. त्या विधात्याचं बोट पकडून मी चालत गेलो. मग तो काहीतरी माझ्या हातून घडवत गेला. काय त्याने सुंदर काम दिलंय. मला लोकांना प्रेम करायला शिकवायचं काम दिलंय त्याने, आयुष्यावर प्रेम करायला शिकवायचं. किती सुंदर. मग ते गाणं आहे ना मनोज कुमारच्या पिक्चर मधलं की बस यही अपराध मैं हर बार करता हूँ, आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ, मैं बसाना चाहता हूँ एक गांव धरती पर, आदमी जिसमें रहे बस आदमी बनकर, उस नगर की हर गली तैयार करता हूँ, हाथ खाली है मगर व्यापार करता हूँ, बस आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ. वाह सर. आज जगाला त्याची गरज आहे. हो, निश्चितच. दर्शकांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छिते की इंग्रजीमध्ये आपण ग्रीटिंग्स कार्ड किंवा शुभेच्छा पत्र अनेक पाहिली. अनेक वर्षांपासून आपल्या सगळ्यांनाच वाढदिवस म्हटलं किंवा कुठला तरी शुभेच्छा द्यायचं म्हटलं तर इंग्रजी ग्रीटिंग कार्डचा आधार घ्यावा लागत होता. पण या ग्रीटिंग कार्डच्या क्षेत्रामध्ये नवीन क्रांती आणली ती मराठी शुभेच्छा पत्रांनी. आणि मराठी शुभेच्छा पत्रांचे जनक हे आहेत श्री प्रसादजी कुलकर्णी. तर त्याविषयी आम्हाला सांगा की ही कल्पना कशी सुचली. आणि मला वाटतं 5,000हून अधिक त्यांनी शुभेच्छा पत्रांसाठी शुभेच्छा संदेश लिहिलेले आहेत आणि शुभेच्छा संदेशांसाठी प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व आज तुम्ही आहात. तर हे एकंदर कन्सेप्ट असतात वेगवेगळे. कसं होतं, ग्रीटिंग
कार्ड ही संकल्पना मुळात तिकडनं चालली आहे आणि ग्रीटिंग कार्ड इंग्रजीतच असायची. माझ्या लहानपणी मी अगदी किशोर वयात असेपर्यंत किंवा अगदी मोठा कॉलेज विलेजमधून बाहेर पडेपर्यंत मला हे असं आत टाचायचं की माझ्या भावना व्यक्त करायला माझी मातृभाषा का नाही आहे. माझी आई, माझे वडील, माझा मित्र, माझी मैत्रीण, माझी प्रेयसी आणि भावनांचं माध्यम इंग्रजीत फक्त. तर हे का हे मला समजत नसे की असं कसं असायचं. मग मी जेव्हा या क्षेत्रात उतरलो, मी जेव्हा मुंबईला आलो किंवा असं काही कन्सेप्ट घेऊन, तेव्हा कन्सेप्ट घेऊन अनेक कंपन्यांकडे गेलो. खूप मोठ्या मोठ्या आर्चिस सारख्या कंपन्या होत्या, त्या मला अक्षरशः हाकलून लावायच्या. कारण त्यांना एक कन्व्हिन्सच होत नसे, कन्व्हिन्सच पटतच नसे की ग्रीटिंग कार्ड मराठीत असू शकतं. एका कंपनी, मार्क्स नावाच्या एका कंपनीने मला हात दिला आणि मराठी ग्रीटिंग कार्डची सुरुवात तिथनं सुरू झाली. आणि पहिलं ग्रीटिंग कार्ड हे 97-98चा सुमार आहे. पहिलं ग्रीटिंग कार्ड लिहायचं होतं आईसाठी. काय द्यायचं आईला, काय सांगायचं. आई म्हणजे काय असतं आपल्यासाठी, की आईला कशा शुभेच्छा द्यायच्या. आई म्हणजे आपल्यासाठी सर्वस्व असतं. आई हा आपल्या घराचा श्वास असतो, आई हा घराचा गंध असतो, आई अस्तित्व असतं. काही कारणासाठी आई घरातनं बाहेर गेली तर घर रित आणि आई परत जाते तेव्हा वास्तुपुरुष जागा होतो, घरात चेतना येते. मग हा धागा पकडून आईला शुभेच्छा कशा द्यायच्या. 4 ओळीत की तू असताना हे घर म्हणजे घमघमणारी बाग, तू नसताना याच घराला रितेपणाचा शाप. राहशील तू जिथे ती माझी रामेश्वर काशी, अन स्वर्ग प्राप्तीचे सौख्य मिळे मज तुझ्या पावलांपाशी. तू नसतीस तर आयुष्याला अर्थच असता काय, जन्मोजन्मी तूच असावीस प्रेमळ माझी माय. आणि महाराष्ट्रातल्या लाखो करोडो मातांचे जे आशीर्वाद लाभले ना, ते तिथून मराठी शुभेच्छा पत्रांची संकल्पना रुजली. तो माझा अश्वमेध पुढे बेलगाम सुटला. तो 5000 शुभेच्छा पत्रांच्या संकल्पना म्हणा किंवा संदेश लेखन म्हणा. त्यानंतर आम्ही काळाच्या ओघात पुढे थोडं जाऊन प्रासादिक नावाचं ऍप काढलं. आज ते सुद्धा उपलब्ध आहे, नेटवरती उपलब्ध आहे. तो दर्शकांच्याही आपण माहितीसाठी सांगूया की मराठीमध्ये एक प्रासादिक नावाचा ऍप आहे की ज्याच्यामध्ये या मराठी शुभेच्छा पत्रांचा आपण लाभ घेऊ शकतो. आणि ते कस्टमाइज ऍप आहे, त्यात तुम्हाला तुमचा फोटो टाकता येतो, त्यात तुम्हाला तुमचं नाव टाकता येतं आणि शुभेच्छा संदेश साहजिक खरं तर क्रांती म्हणायला हवी आपण. आणि हे अनेक नात्यांवरती होतं, अनेक इव्हेंट वरती होतं. तुमचे व्हॅलेंटाईन डे असतो, मैत्री दिन असतो, लग्न, विविध ऑकेजन्स असतात. अगदी तुला सांगतो आम्ही मैताचं पण कार्ड केलं होतं. अरे बापरे. मैताचं म्हणजे कसं, एखाद्या ठिकाणी आपल्याला सांत्वनासाठी जावं लागतं, मृत्यू होतो. पण माझ्यासारख्या माणसाला शब्दांचं एवढं धन आहे तरी पण आयत्या वेळी शब्द सुचत नाहीत. मग त्याच्यासाठी आम्ही कार्ड केलं, त्याला नाव दिलं सांत्वन पत्र. आणि त्याच्यावरती शब्द असे लिहिले आणि ते खूप पॉप्युलर झालं. कारण लोकांना तोपर्यंत शब्दच सापडत नव्हते. ते शब्द असे लिहिले की दिवा मालवल्यावरती लक्षात येतं एवढा वेळ आपण ज्याच्या प्रकाशात नाहत होतो तो त्याचाच होता. आपलं माणूस एकदा न परतीच्या वाटेने निघून गेलं की सोबतीला काही उरत नाही, शून्य अंधाराखेरीज. हा धक्का सहन करण्याचं सामर्थ्य आपल्याला लाभतं. आणि हे लोकांना एवढं आवडलं कारण ती गरज होती. अपील होण्यासारखं होतं. असं परत खूप प्रेम दिवसावरती लिहिलं. व्हॅलेंटाईन डे हा तर माझ्यासाठी एक सोहळा असायचा त्यावेळेला. की एक तुला त्याची झलक सांगतो की मैत्रिणीला किंवा इव्हन पती पत्नीला देतोय किंवा पत्नी पतीला देते, हे नातं ना, दिस इज द डिव्हाइन रिलेशन असतं. पती पत्नी कुणीतरी येतं आपल्या आयुष्यात, काय सांगणार तिला, कशा शुभेच्छा द्यायच्या. की तू आहेस म्हणून माझ्या आयुष्याला अर्थ आहे, तू आहेस म्हणून माझ्या आयुष्याला अर्थ आहे, तुझ्या विना माझ्या जीवा उभा जन्म व्यर्थ आहे. तू आहेस म्हणून माझ्या आयुष्याला अर्थ आहे, तुझ्या विना माझ्या जीवा उभा जन्म व्यर्थ आहे. मेघा वाचून नभामधनं पाणी कधी झरेल काय, मेघा वाचून नभामधनं पाणी कधी झरेल काय, आणि तुला वजा केल्यावरती मागे काही उरेल काय.
हे लोकांना एवढं आवडलं ना. 4 ओळीमध्ये तुम्ही प्रेमाचा सगळा सारच मांडलात. होय व्हॅलेंटाईनसाठी दुसऱ्या आणि काय शुभेच्छा असू शकतील. होय. तुम्ही एवढं छान बहुआयामी व्यक्तिमत्व आहात, स्तंभलेखक आहात, त्यानंतर गीतकार आहात. या सगळ्यांबरोबर एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून तुम्ही तितकेच प्रसिद्ध आहात. आनंद यात्रा हा तुमचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाने तुम्हाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. आजपर्यंत या कार्यक्रमाचे 750हून अधिक तुम्ही प्रयोग केलेत. बरोबर. तर आनंद यात्रा आणि असेच त्याबरोबरचे 2 कार्यक्रम याविषयी आमच्या दर्शकांना ऐकायला नक्कीच आवडेल. हो, आनंद यात्रा मी कसं आहे की सकारात्मकता ही माझी कॉन्स्टिट्यूशन आहे. एकदा मला वाटतं भीष्माचार्याने किंवा आणि कुठेतरी दुर्योधनाला आणि धर्मराजाला एकच प्रश्न केला की वाईट माणूस शोधून आणून दाखव. दुर्योधनाने 100 माणसं आणून दाखवली, धर्मराजाला एकही सापडला नाही. कारण चांगुलपणा, पॉझिटिव्हिटी ही त्याची कॉन्स्टिट्यूशन होती. बाय द ग्रेस ऑफ गॉड सकारात्मकता ही माझी कॉन्स्टिट्यूशन आहे. मी नेहमी चांगलं घेतो. वाईट गोष्टी प्रत्येकात असतात. जग सगळं वाईट गोष्टींनी भरलेलंच आहे, पण आपण त्यातलं चांगलं घ्यायला काय हरकत आहे. माझे गुरु असलेले पाडगावकर, मंगेश पाडगावकर म्हणायचे की प्याला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं आणि प्याला अर्धा भरलाय असं सुद्धा म्हणता येतं. सरलाय म्हणायचं का भरलाय म्हणायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. सो लाईफ इज युअर्स, चॉईस इज युअर्स. काय निवडायचं हे तुमच्याकडे आहे. मी आनंदाचा मार्ग निवडला कारण जगाला त्याची गरज आहे. जगात निराशा, दैन्य, डिप्रेशन, अँझायटी, ताण, द्वेष, बारीक सारीक जगात आपण तेच भरले होते. एवढं ठासून भरलेलं आहे की जगाला हे कुणीतरी दाखवण्याची सांगणं. मी कविता सुद्धा कधी मी दुःखाच्या केल्या नाहीत. कविता केल्या त्या सुद्धा आनंदाच्या केल्या की प्रेम भरल्या अक्षरांचा दीप आहे लावतो मी आणि सदिच्छांच्या अक्षरांचा गंध आहे वाटतो मी. प्रेम माझा ध्यास होता, प्रेम माझा श्वास आहे, प्रेम माझे विश्वव्यापी खूण त्याची सांगतो मी. वर्तमानाच्या पूजेच्या आरतीला प्राण माझे आणि उद्याच्या स्वागताची ही पताका बांधतो मी. चंदनाचा गंध माझ्या भावनांना नित्य येतो. चंदनाचा गंध माझ्या भावनांना नित्य येतो. हेच आहे स्वप्न माझे, त्याच्यासाठी जागतो मी. प्रेम भरल्या अक्षरांचा दीप आहे लावतो मी आणि सदिच्छांच्या अक्षरांचा गंध आहे वाटतो मी. तर ही माझी कॉन्स्टिट्यूशन होती. आणि मी एक स्पिरिच्युअल लाईन मध्ये, आध्यात्मिक मार्गात, आणि माझंच मला एक दिवस वाटायला लागलं की जगाला याची खूप गरज आहे. आनंद वाटणं, आनंद देणं, छोट्या छोट्या गोष्टी असतात. स्माईल, हसणं हे किती सोपी गोष्ट आहे, पण आज तेच किती दुर्मिळ झालंय. स्माईल इज अ कर्व्ड लाईन विच मेक्स युअर 100% प्रॉब्लेम स्ट्रेट. किती सोपं आहे, त्याला काय पैसे नाही पडत असं. मग ह्या कार्यक्रमाची निर्मिती झाली, लोकांना ते आवडू लागलं. मग त्याच्या पलीकडे जाऊन मी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, कॉर्पोरेट्समध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये, कॉलेजेसमध्ये सकारात्मकता, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, आत्मविश्वास, टीम बिल्डिंग, लिडरशिप क्वालिटीज याच्यावरती आज या घडीला माझ्याकडे एवढ्या मोठ्या माझे क्लायंट आहेत की बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, BPCL, HPCL, ONGC, RCF, माझगाव डॉक, त्याच्या पलीकडे म्हणजे काही प्रायव्हेट कंपन्या आहेत. हे सगळे माझे क्लायंट आहेत. आणि त्या व्यतिरिक्त मी परदेशी जात असतो. बस हेच सूत्र घेऊन. मला असं वाटतं तुम्ही पोलिसांसाठी सुद्धा एक स्ट्रेस. मुंबई पोलीस हे माझं सगळ्यात. मुंबई पोलीस, रेल्वे सुरक्षा दल, RPF ज्याला म्हणतात, SRPA स्पेशल रिझर्व्ड पोलीस प्रोटेक्शन फोर्स, यांना स्ट्रेस मॅनेजमेंटची सगळ्यात जास्त गरज. कारण यांचं काम असं स्ट्रेसफुल असतं. 10-10, 12-12 कधी कधी माणसं 8-8 दिवस घरीच जात नाही. दंगे, निवडणुका, दंगे, गणेशोत्सव अशा ज्या काळ असतात त्यांना घरी जायला मिळत नाही. साहजिकच आहे, त्यांची लाईफस्टाईल असते. तर त्यांच्या मनामध्ये ही सकारात्मकतेची ज्योत, आणि हे सगळं आपल्यामध्येच दडलेलं असतं बरं का. तुकाराम महाराज म्हणतात की तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. तर हे त्यांना सांगणं आवश्यक असतं. आणि मला असं वाटतं की आपण इतिहास काळापासून बघतो आहे की अगदी कुठलेही राजे सुद्धा एखाद्या युद्धावर, प्रसंगावर बाहेर पडायचे तेव्हा आपल्या सगळ्या मावळ्यांना, सैनिकांना सुद्धा ते प्रेरित करत होते.
आणि प्रेरणादायी अशी गीतं ते समरगीत गात हे होते, काय त्याचाच समरगीत भाग गात आहे होते. किंवा वाद्य म्हणजे वाजवणं. तेव्हापासूनच हे मोटिवेशन देणं हे किती आवश्यक आहे. हो. आणि आता तर ती काळाची गरज बनलेली गरज आहे. आहे. प्रत्येकालाच ताण ना तणाव आहे. आज आपण जर पेपर दररोजचं वर्तमानपत्र जर बघाल किंवा बातम्या हो. ऐकाल तर किमान तुम्हाला 8 ते 10 बातम्या तुमच्या आजूबाजूच्या प्रदेशातल्या आत्महत्यांच्या सापडतील, खरं विध्वंसाच्या सापडतील, व्हायलन्सच्या, हाराकिरी, विध्वंस केल्याच्या, मारामारी, खून याच्या सापडतील. विकृत मानसिकतेच्या. विकृत ह्या कशातनं जन्माला येतं? यातनंच जन्माला येतं. डिप्रेशन, अँझायटी यातनंच जन्माला येतं. गोमंतकीय जनतेसाठी आज मोटिवेशनल स्पीक द्यायला, एक टॉक देण्यासाठी आपल्याकडे गोव्यात सर उपलब्ध आहेत. आणि मला नक्कीच खात्री आहे की गोव्यामध्ये पण मी तुमचे एक अनेक सांगेन, कार्यक्रम होतील. गोमंतकीय जनतेला मोटिवेशनची मूळ गरज नाही. गोमंतकीय जनता ही दुसऱ्यांना प्रेरित करते, वा, वा, भारित वा. करते. मी फक्त त्यांचा माझा थोडा आनंद त्यांच्याशी शेअर शेअर करायला. करायला हवे. बस एवढंच. निश्चितच. पण तुमचा जो प्रसिद्ध कार्यक्रम आहे आनंद यात्रा, तो आम्हालाही सगळ्यांना या निमित्ताने ऐकायला पाहायला मिळतो आहे. आणि असेच कार्यक्रम तुमचे गोव्यामध्ये होवत. आज या निमित्ताने तुम्ही गोव्यात आला आहात. तुम्ही गोमंतकीय जनतेला काय सांगू इच्छिता किंवा गोव्याविषयी एखाद्या आठवणी किंवा गोव्याचं वैशिष्ट्य? गोवा हे परमेश्वराला पडलेलं एक लोभसवाण्याचं स्वप्न आहे. वा. आणि त्याच्या मागे परमेश्वराची म्हणजे ही जी काही आशीर्वाद आहेत, एक वाईब्स आहेत, वाईब्स. गोव्याच्या भूमीत गोवा ही देवभूमी आहे, निसर्गभूमी आहे. आणि गोव्यात मला परमेश्वर भेटतो. तेव्हा तुम्ही खूप भाग्यवान आहात गोवेकरांनो. माझी नाळ गोव्याशी जोडली गेलेली आहे. माझ्या कुलदेवतेच्या रूपाने असेल किंवा माझ्या नातेवाईकांच्या रूपाने असेल, पण गोव्यात मला यायला आवडतं. आणि काय सांगायचं गोवेकरांना, हा आनंद जपा बस. हा विरघळू देऊ नका. हे सगळं जे काय आज जगात चाललंय त्या पार्श्वभूमीवरती हा आनंद डायल्यूट होऊ देऊ नका. हा असाच असा जपा. हे सगळ्यांना लाभत नाही, आपल्याला लाभलेलं आहे. खूप छान, खूप छान सांगितलं. जसं तुम्हाला गोवा आवडतं, तुमच्या हृदयामध्ये गोव्याविषयी जे स्थान आहे ना, तसंच आम्हालाही तुमचे असे छान बोल ऐकायला, तुमचे प्रेरणादायी जे काही संदेश आहेत ते ऐकायला नक्कीच आवडतील. गोव्यामध्येही तुमचे अनेक मोटिवेशनल टॉकचे कार्यक्रम होत. अशा तुमच्या पुढच्या सगळ्या भावी कार्यक्रमांसाठी आमच्या अनेक शुभेच्छा. आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये उपलब्ध झालात आणि आमच्याशी बातचीत केली, त्यासाठी आमच्या समस्त प्रेक्षकांकडून मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद सर.